स्तवनाने वचन ऐकून महात्म्यांनी सुख झाले व ते म्हणतात, तुझे जे मनोगत तेच आमच्या मनात आहे. आम्ही सदा सर्वकाळ तुझ्या ग्रंथाबद्दल सावध आहोत. संत म्हणाले, नाथा, आम्हाला रामकथा फार आवडते. त्यात तुम्ही सारखा रसाळ वक्ता मिळाला. तरी आता स्तुती करायची सोडून ग्रंथाचा अर्थ अन्वयासह भावार्थासह सांगावा. कुलदैवता नमन. आता या कुलदैवताला नमन करून, कारण तिने या एकनाथाला नामरूप असताना म्हणतात, अपाधिग्रस्त असताना एकपण जे अदैवत ब्रह्मरूप, त्याच्याही पलीकडे असणारी ज्ञानोत्तर भक्ती, तेथे तिने आपला निजभक्त मानून आपल्या योगाने ती नांदवते, स्थिर करते. नाथराय म्हणतात, या कुलदैवतेमुळे जे मायेमुळे ब्रह्माला सुगुण व्हावे लागते आणि सगुणामुळे भक्तांना भक्तीचे महत्त्व प्राप्त झाले व मोक्षापेक्षाही भक्ती आवडू लागली. ऐकोनी सद्गुरूची बोली, बोध परशुरामे निवटिली. अनेकत्व सांडोनी वाहिली, स्वयं उठली कथा करू नेंदी. एकपण जनिवनी एकत्वे, ते एकरूपे एकनाथ मुळान्वये. कुलदैवताला एका वाचुनी सर्वथा दैवताची कथा करुनी नेंदी. एकपण जनिवनी एकपण मनी नयनी, एकपण त्रिभुवनी नांदनी. म्हणून या कुलदैवता ब्रह्मा आणि हरिहर त्रिगुणी तिन्ही सावत्र आणि त्रिगुणाचा प्रियकर केल्हो साचार. एकत्मता ब्रह्मा आणि हरिहर, त्यांचे खेळणे जगदंबर. मग खेळावया चिदंबर. देवोनी प्रियकर कुलदैवो, केलो ते जय जय जगदंब. उदो म्हणे ग्रंथारंभा, श्रीरामकथेची शोभा अतिवल्लभा मज लागी. तेची भावार्थ रामायण तुज करीते निरूपण. न्यूनते ते करीन पूर्ण, कथा संपूर्ण संपादी. सद्गुरुः स्तवन. आत्ता वंदू सद्गुरुजे स्वानंद बोध व्रज पंजरू. ज्यांचेनी हा संसारू होय सुखरूप, तर नो पाया. जेणे मस्तकी ठेविता हातू, हंस बावा होय धातू. सोहभाव प्रिय प्राप्तू, दावी अप्राप्तू. अद्वयानंदू. जन तोच जनार्दन, जनार्दन सगळ जन. एका जनार्दना शरण मिथा पुन्हा चिंता चिदान्वये. जनार्दन पढिये एकपण, एका पढिये जनार्दन. स्वरूप एक, नामे भिन्न. अनन्य शरण या नाम. जनार्दन माझे मन, जनार्दन तुझे नयन. जनार्दन वंदते वंदन, वक्ता वचन. श्री जनार्दनू. जनार्दनू गतीची गती. जनार्दनू मातीची मती. जनार्दनू स्फुर्ती सकाळ व्युत्पत्ती. जनार्दनू आपले वडील व सद्गुरू यांचे वाचन ऐकून त्या ज्ञानस्वरूपी परशुरामाचे जिचे शिरच्छेद केले, त्यामुळे या रेणुका मातेचे अनेकपणा टाकून दिला व स्वतः एकपणाने प्रकट झाली. ते कुलदैवता एकरूपाने या एकनाथाला निजज्ञानाच्या योगाने एका परब्रह्मा वाचून दुसऱ्याची कथा करून देत नाही. कारण एकपण जनात व वनात आणि एकपण मनात असल्यामुळे माझ्या डोळ्यांना सर्व सृष्टी एकरूपच दिसते. एका जनार्दनी एकपणे
उभा चैतन्याची शोभा शोभते शोभ तसे नाथा त्याचप्रमाणे या जगात एकपणाला धक्का न लागू देता मलाही नांदवते म्हणून ही माझी कुलदैवता आहे. ब्रह्मा विष्णू व महेश हे तिन्ही गुणाची तिन्ही दैव सावत्र असून ही मात्र त्रिगुणात्मक हे दत्तात्रय यांची मी प्रियकर असून ते मला माझ्या एकात्मक आचरणामुळे प्रिय झाले. तेही या कुलदैवतेमुळेच. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरासह तिचे हे जगदंबर खेळणे आहे. मला या कुलदैवतेने खेळण्यासाठी हे चैतन्य रूप आकाश देऊन प्रिय केले. त्या जगदंबेचा जय जयकार असो. अशा जगदंबेने उदकार जय जयकार म्हणून माझ्या ग्रंथारंभीचा प्रसंग केली व म्हणाली, नाथा, या रामकथेची शोभा मला फार आवडते. ते भावार्थ रामायण तू लिहित असताना जेथे जेथे न्यून पडले तेथे तेथे मी पूर्ण करीन असा आशीर्वाद देऊन तिने रामायण लिहिण्यास मला आज्ञा केली. सद्गुरु स्तवन. आत्ता सद्गुरूंना वंदन करून जे आत्मज्ञानरूपी व्रजाचे आवरण असतात, ज्याच्यामुळे हा दुःखरूप असा संसार सुखाचा होतो व या संसारात राहूनच तरुण जाता येतं, ज्यांनी मस्तकी हात ठेवले बरोबर मीपणाचा नाश होतो आणि ते ब्रह्म मी आहे असा बोध होतो व ते आपल्या शिष्यांना जे अप्राप्त असा अदैवत्वरूप परब्रह्माचा आनंद प्राप्त करून देतात. जनामध्ये हे जनार्दन व जनार्दनामध्ये जन हे आहे असे मानून मी माझे सद्गुरू जनार्दन स्वामी यांना शरण गेलो. तेव्हा त्या ज्ञानाच्या योगाने मी तूपणा निघून गेला आणि व एकपण प्राप्त झाला. जनार्दनाला एकपणा आवडतो व एकाला जनार्दन आवडतात. यांनी नावे भिन्न आहेत पण स्वरूप मात्र एक आहे असे मानणे म्हणजेच अनन्य शरण आहे. याचे नाव आहे माझे मन, माझे डोळे, बोलणारे माझे तोंड जनार्दनाच असून त्या मुखातून येणारा वचन व बोलणाऱ्यावरही श्री जनार्दनच आहेत. गतीला गती प्राप्त करणारा जनार्दनाचा आणि बुद्धीला ज्ञान एकरूप जनार्दनाच देतात. जीवाला जी स्फूर्ती प्राप्त होते ती जनार्दनामुळेच किंबहुना सर्वत्र प्रावीण्य या जनार्दनामुळेच प्राप्त होते. निजांगे जो सकल जन या लागी नावे जनार्दन लिंग देहा करी मर्दन या लागी जनार्दन व्युत्पत्ती व्याख्या तिथे तो करता मी अकर्ता जे ही बोलणे अधी मूर्खता मी करता तो अकर्ता हे परम मूर्खता सोली यापरी मी तू पण दुरी दवडोनी जनार्दन म्हणे भावार्थ रामायण कथा निरूपण चालावी. रामायण सुरुवात. आज पासोनी उत्पत्ती होते. दशेंद्रिये अति समर्थू जन्माला राजा दशरथू अति विख्यातू तिन्ही लोकी मूळहाचे अजत्व लक्षोनी दृष्टी अजन्म राम जन्मले पोटी. हे रामायणाची मूळ गोष्टी क्षत्रपरी पाठी परमार्थू. रावणाचे नित्यांकित सुख झाले हे समस्त ब्रह्मांडिका चिंता अद्भुत. तिन्ही रामनाथा प्रार्थिला कारहावया राक्षसांचा घातू मी अवतरेन रघुनाथा रामा मुखात कहलला हेतू. इच्छेनी अंतु निशाचरा तुम्ही सकल सुखर वेगी व्हावे अवघे वानर आम्ही दोघे धरू अवतार सत्य साचरा वचनार्थू फेडावया दोघांची साकडी स्वधर्म वाढवावया
वाढी नामे मोक्षाची उभवावया गुढी सूर्यवंश्या गाडी दशा झाली दशरथा कथा ते सूर्यवंशी अजाचा सुतू महात्मा जन्मला दशरथू ऐका त्यांच्या वृत्तांतू धर्मयुक्त स्वधर्म त्यांची तिन्ही राणिया प्रबुद्ध लोकोत्तर अति प्रसिद्ध धर्मपत्न्या पौ विशुद्धा नाम नुवादा अवधारा ज्येष्ठ कौसल्या ते सद्विधा सुमित्रा ते शुद्ध मेघा कैकयी ते विद्या मंथरा कुविद्या तिपाशी स्वार्थपणे जो सर्व जनस्वरूप आहे म्हणून त्यांचे नाव जनार्दन आहे. आणि दुसरी व्याख्या अशी आहे की 10 इंद्रिये 5 प्राण मन व बुद्धी मिळून जो लिंगदेह झाला त्याचे शास्त्रातील नियमाप्रमाणे मर्दन म्हणूनच बहाद केला जातो. जो श्री गुरुमुळेच म्हणून त्यांना जनार्दन म्हणतात. जेथे जनार्दन करता करणारा व मी ना करणारा असे म्हणणे मूर्खपणाचे होईल आणि ते न करणारे व मी करता असे म्हणणारे ते अतिमूर्खपणा होईल. कारण दोन्हीही रूपे एकच आहेत म्हणून असे म्हणणे अज्ञानपणाचे लक्षण होईल. याप्रमाणे मी व तू पण जनार्दनाचे दूर सारला व माझ्याकडून भावार्थ रामायण वधून घेतला व हे कथा निरूपण चालू ठेवणे असे सांगितले. रामायण सुरुवात सूर्यवंश राजा अज यांचा पासून जन्म प्राप्त झालेला ज्यांच्या 10 इंद्रियावर विजय मिळवला असा समर्थ राजा दशरथ. या त्रिभुवनात ज्यांची व्याख्याती पावन होती त्यामुळे परब्रह्माला जन्मच नाही ते लक्षात ठेवून तोच राम ज्यांचा जन्म नाही अशा पोटी जन्मले. ही रामायणातील मूळ गोष्ट आहे व हाच शास्त्रातील क्रम आहे आणि परमार्थाची हाच आहे. जेव्हा रावणाच्या नित्य आज्ञेमध्ये सर्व देव बंदी झाले तेव्हा ब्रह्मदैविक देवांना अतिशय चिंता वाटू लागली म्हणून त्यांनी लक्ष्मीपती महाविष्णूंची प्रार्थना केली. तेव्हा भगवान म्हणाले, राक्षसांचा नाश करण्यासाठी मी राम या नावाने अवतार घेईन व माझ्याबरोबर लक्ष्मी ही सीता या नावाने कलह निर्माण व्हावा म्हणून अवतार घेईल व हिच्यामुळे सर्व राक्षसांचा अंत होईल. तुम्ही सर्व देवसुद्धा वानर होऊन यावे. आम्ही दोघे अवतार धरून आमचे वचन आचरणात आणू. देवांचे संकट निवारण्यासाठी व स्वधर्माची वाढ विशेष रूपाने करण्यासाठी आणि रामनामाचे मोक्ष प्राप्त होतो हे गुह्य दाखविण्यासाठी सूर्यवंशाला मोठी स्तुती प्राप्त झाली. दशरथ कथा त्या सूर्यवंशात रघुपुत्र राजा अज यांचा पुत्र मीच ब्रह्म आहे या भावनेने राजा दशरथ जन्माला येतो. अशा धर्मयुक्त स्वधर्माचे पालन करणारा राजाचा वृत्तांत ऐका असे नाथराय सांगतात. त्या राजाला विद्वान अशा लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले 3 राण्या होत्या. त्या पवित्र अशा धर्मपत्न्या होत्या. त्यांची नावे ऐका. ज्येष्ठ ही कौसल्या ही जणू सद्विद्या आहे. दुसरी जणू सुबुद्धी असावी अशी सुमित्रा होती आणि अविद्या असावी अशी कैकयी असून तिच्याजवळ दासी म्हणून कुविद्यारूपी मंथरा वास्तव्य करीत होती. भावार्थ अविद्या ही संगतीने सद्विद्येकडेही व अविद्येकडेही वळते.
उद्धार येईल आधी मूर्ती त्या आधी नव्हत्या संतती अपूर्तपणे नृपती पुत्रार्थी व उद्धतू सुखनेदी राजभवन सुखनेदी सिंहासन सुखनेदी भोगस्थान नाम मान सन्मान सुखनेदी अलंकार वस्त्र सुखनेदी भोग समग्र सुखनेदी छत्र चामर स्तुती स्त्रोत सुखनेदी राजपोटाहतुनी भोग विरक्तू यालागी पोटी येईल रघुनाथा जो अत्यंत विषयायुक्त त्यासी भगवंतु स्पर्शाने जेवे गर्भाधन देखे पिता तेवी विषयी नेतती भगवंता तोच त्याच्या प्रतिमिळा पाळिता परी देखणी अवस्था त्या नाही दशरथाचे शिखारीस प्रयाण दशरथा न गमे राजस्थानी जनस्थानी निघाला परधिलाहगी वनी विचरे एकाकी होऊनी आवडे विजनी रही वासू दुसरियास सहसा धातू सर्वथा न मानी दशरथू हृदयी प्रकटला रघुनाथा झाला विरक्तू सर्वार्थी वनी एकाकी विहारी करी वन फलांचा आहार नावडे राजभोगचा उपचार पुत्रती थोर साक्षेपी श्रवण बाळकथा होणार सारिखी बुद्धी मांडली निशी अवस्था पारधी अंधारी श्रवणते वधी माता पिता खांदी कावडीसी लोकी कहाची लोकवर्ता श्रवणे पित्तरे वडी ठेविता ते तळ समूळ अबध्य कथा तो माता पिता न विसंबे अंधारी अंध माता पिता झाडी ठेवी ते मिथ्य वार्था खांदी घेओनी तत्वतः निज जीवनार्थ तो आला राज्याचे पोटी आदी मूर्ती जन्माला येणार म्हणून त्याचे पोटी अगोदर संतती नव्हती पुत्रप्राप्तीच्या तीव्र इच्छेने राजा प्रयत्नशील होता त्यामुळे त्याला राजभुवनात सुख वाटत नव्हता सिंहासनावर बसल्यावर सुख वाटत नव्हती जी हे भोग्य स्थाने म्हणजेच विषय यातही सुख वाटत नव्हता कोणी मनात सन्मान केला तरीही त्याला सुख वाटत नव्हता त्याला नाना अलंकार वस्त्रे सुख देत नाहीत सर्व प्रकारच्या भोगात सुख वाटत नाही छत्र चामर वाऱ्हा घालण्यासाठी तो जे असते यात तो सुखी नव्हता राजा दशरथ अंतःकरणातून विरक्त होता म्हणून पोटी राम येणार आहे कारण जो अत्यंत विषयासक्त असतो त्याला भगवंताचा स्पर्शही जाणीव होत नाही ज्याप्रमाणे जन्मतःच आंधळे असलेले लेकरू आपल्या पित्याला पाहू शकत नाही त्याप्रमाणे विषयी लोकांना भगवंत कळत नाही अरे तोच परमात्मा त्या अधमाने पालन करतो पण त्या भगवंताला पाहण्याची अवस्था त्यांना प्राप्त नव्हते दशरथाचे शिकाऱ्यास प्रारंभ लोकात रमणे हे राजा दशरथाला आवडत नाही म्हणून तो एके दिवशी शिकारीसाठी वनात आला एकटाच वनात फिरत राहणे हे त्याला आवडत होते भावार्थ परमार्थासाठी एकांत महत्त्वाचा आहे कहाणी वाटते हिंसा करत होता काय तर तसे नाही दुसऱ्या जीवांचा घात करणे हा राजा दशरथाला आवडत नाही कारण त्याच्या हृदयाने रामाला आत साठवले होते त्यामुळे सर्व विषयाच्या ठिकाणी तो विरक्त झाला होता वनात राहून एकांतात चिंता करणे तेथे वनातील फळांचा आहार करणे हे त्याला फार आवडत होते व राजा
तील उत्तम विषयभोग, अनेक उपचार हे त्याला आवडत नव्हते. तो सतत पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्नशील असे. श्रावणबाळ कथा प्रारंभानुसार माणसाची बुद्धी सूचना करते. राजाचेही तसेच झाले. त्याने रात्री शिकार करावी असा विचार केला. जेव्हा दशरथाचे हातून अंधारात ज्याच्या खांद्यावर आई वडील असलेले कावड होती अशा श्रावणबाळाचा वध झाला. येथे वध हा शब्द श्रावणबाळासाठी नसून वाघ, सिंहादी क्रूर श्वापदासाठी घ्यावा. लोकांमध्ये प्रचलित लोककथा अशी आहे की श्रावणबाळाने आपले माता पिता एका वडाचे झाडाखाली ठेवले होते. पण ती सर्व कथा खोटी आहे, कारण श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना कधीही विसरत नव्हता. आंधळ्या मातापित्यांना वनात ठेवले हे खोटे असून तो दोघांनाही खांद्यावर घेऊनच तो पाणी प्राप्तीसाठी आला होता.